विजापूर रोड सुंदरमनगर येथील श्री स्वामी समर्थ मंदिरामध्ये गुरुपौर्णिमा मोठ्या भक्तिमय वातावरणात साजरी करण्यात आली। विजापूर रोड परिसरातील सुंदरमनगर येथील श्री स्वामी समर्थ मंदिरात गुरुपौर्णिमेनिमित्तानं विविध धार्मिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं। या निमित्तानं मंदिरात स्वामी महाराजांच्या मूळ मूर्तीला लघु रुद्राभिषेक करण्यात आला। तसंच यावेळी महाआरती करण्यात येऊन भक्तांना महाप्रसादाचं वाटप करण्यात आलं। या निमित्तानं स्वामी समर्थांच्या दर्शनासाठी मंदिरात भक्तांची मोठी गर्दी झाली होती। स्वामी समर्थ महाराजांच्या जयघोषानं परिसर दुमदुमून गेला होता। या निमित्तानं मंदिरात आकर्षक आणि लक्षवेधी सजावट करण्यात आली होती। दरम्यान श्री स्वामी समर्थ सेवा मंडळाचे सचिव संजोग सुरतगावकर आणि उपाध्यक्ष पंडित गायकवाड यांनी गुरुपौर्णिमेनिमित्त आयोजित कार्यक्रमांची माहिती दिली। श्री स्वामी समर्थ सेवा मंडळ मंदिरातर्फे दिनांक 7/7/2025 ते 9/7/2025 पर्यंत सकाळी 9:30 ते 12 वाजेपर्यंत सामूहिक पोथीचं आयोजन करण्यात आलं होतं। त्याचप्रमाणे आज दिनांक 10/7/2025 रोजी सकाळी महाराजांच्या मूळ मूर्तीस लघुरुद्राभिषेक करण्यात आलेला आहे। त्यानंतर दुपारी 12 वाजता हबप इंगळे महाराज, श्री दादा गायकवाड साहेब, राजकुमार सुरवसे साहेब, सतीश दिवेकर व अमोलनाना चव्हाण, धीरज वाघमोडे व रवी पवार, त्याचप्रमाणे मधुकर आठवले या मान्यवरांच्या उपस्थितीत महाआरतीचं आयोजन करण्यात आलेलं आहे। आमच्या इथं महाप्रसाद दरवर्षी कंटिन्यू करत असतो। आमचे हे या ठिकाणी या मंदिरामध्ये वर्षातून 4 मोठे कार्यक्रम होतात आणि एक पालखी सोलापूर टू अक्कलकोट आम्ही काढत असतो। तर आम्ही इथं दरवर्षी जवळजवळ 6,000 ते 8,000पर्यंत भाविकांनी महाप्रसाद घेऊन जातात आणि याच्यासाठी सर्व इथलं ट्रस्टी लोक, इतर भाविक लोक यांनी आम्हाला फार सहकार्य करतात आणि तसेच आम्ही या मंदिराचं थोडं जीर्णोद्धार केल्यामुळं आमच्या इथं गर्दी फार वाढत आहे। गुरुपौर्णिमेनिमित्त आयोजित कार्यक्रमांच्या यशस्वीतेसाठी अध्यक्ष रमेश मेंढापूरकर, रवींद्र हत्याळीकर, मकरंद जाधव, दिलीप राऊत, नागेश हत्याळीकर, श्री शैली गाडे, योगीनाथ वनारोटे यांनी परिश्रम घेतले।